नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 24 ऑगस्ट वार रविवार। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघतोय आपण सकाळच्या सुमारास नाशिक या ठिकाणापासून तुम्ही बघू शकता की नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी या ठिकाणी वातावरण हे सकाळचं ढगाळ आहे। मात्र इगतपुरी या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडण्यासुद्धा आपल्याला अंदाज दिसत आहे। नाशिकच्या उत्तर भागामध्ये म्हणजे मनमाड, चाळीसगाव, मालेगाव, धुळे, परोळा, जळगाव, साक्री, शिरपूर, नंदुरबार, नवापूर, सेंदवा, जळगाव, भुसावळ या ठिकाणी पूर्णतः वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे। तर संभाजीनगर, लोणार, पुसद, तसेच जालना, पैठण, भगूर, माजलगाव, परभणी, बीड, अहिल्यानगर या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला वातावरण सकाळ सुमारास कोरडे राहण्याचीसुद्धा दाट शक्यता आहे। त्याचबरोबर माजलगाव, परभणी, नांदेड, परळी, काईज, अहमदापूर, लातूर, पेठ, उदगीर, बार्शी, तुळजापूर, करमाळा, इंदापूर, बारामती, दौंड, पुणे विभाग, पुणे, जेजुरी, लोणंद, फलटण, सासवड या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी कोरडे राहणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे। तुम्ही बघू शकता की अकोला साईड, तुम्ही बघू शकता की यवतमाळ, आदिलाबाद, चंद्रपूर, वणी, मोकाना, तसेच वर्धा, अमरावती, आर्वी, तसेच नागपूर, भंडारा, उमरेड या ठिकाणी मात्र वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसू शकतो। मुंबई भाग जर बघितला आपण तर तुम्ही बघू शकता सुरत, वलसाड, पालघर, मुंबई, डहाणू, तसेच मुंबई, दापोली, रत्नागिरी, राजापूर, घारगाव, गोरेगाव, चिपळूण या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना त्या ठिकाणी दिसणार आहे। तर त्या ठिकाणी वारेसुद्धा वाहताना आपल्याला दिसणार आहे। पुणे विभागातसुद्धा आपल्याला वातावरण ढगाळ असणार आहे। खेड, जेजुरी, जुन्नर, मंचर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं आपल्याला ढगाळ दिसणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे। आपण 12च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये तुम्ही बघू शकता की कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, गोरेगाव, चिपळूण, तसेच रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या ठिकाणी वातावरण हे दुपारच्या सुमारास पावसाचं असणार आहे। त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। मात्र वारेसुद्धा त्या ठिकाणी जोरदार वाहणार आहे। कराड, कोल्हापूर, सांगली, विटा, वडूज, पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर वारेसुद्धा वाहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। जेजुरी, बारामती, इंदापूर, करमाळा, बार्शी, तुळजापूर, पेठ, काईज, जामखेड, दौंड, जेजुरी, पुणे या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला वातावरणामध्ये वारासुद्धा वाहताना दिसणार आहे। संभाजीनगर, तसेच अहिल्यानगर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर अळकोटी, वसईरूर, आळेगाव, खाडा, जामखेड, बीड, पाथर्डी, भगूर, घोडेगाव, राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर, गंगापूर, पैठण, संभाजीनगर, अंबड, कोपरगाव, वैजापूर, सिन्नर, नेपाळ, येवला, तेलवड या ठिकाणी पूर्णतः वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला 12च्या सुमारास येत आहे। सिल्लोड, चिखली, लोणार, खामगाव, अकोला, लोणार, वाशिम, पुसद, हिंगोली, तसेच उमरखेड, नांदेड, परभणी, जिंतूर, माजलगाव या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। आपण 3च्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की नाशिक विभागामध्ये नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे। त्याचबरोबर अहवा, वलसाड, सिल्वास या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे। नवापूर, नंदुरबार, सेंदवा, शिरपूर, जळगाव, बऱ्हाणपूर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा सुद्धा अंदाज दिसत आहे। साक्री, धुळे, परोळा, मालेगाव, मनमाड, चाळीसगाव, सिल्लोड, चिखली, खामगाव, अकोला या ठिकाणी मात्र वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। श्रीरामपूर, वैजापूर, संगमनेर, गंगापूर, कोपरगाव या ठिकाणी मात्र वातावरण 3च्या सुमारास सुद्धा कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। माजलगाव, परभणी, नांदेड, परळी, अहमदापूर, लातूर, पेठ, बार्शी, जळजापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे कोरडे राहील। तर मुंबई साईड, कोकण किनार भाग हा त्या ठिकाणी वातावरण हे ढगाळच असणार आहे। तर त्या दापोली, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। आपण 9च्या सुमारास बघितलं तर पूर्णतः वातावरण आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। मात्र अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी मात्र आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे। तसेच नंदुरबार, मालेगाव, जळगाव, नाशिक विभागामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता दिसत आहे। इगतपुरी त्या भागात मालेगाव, मनमाड, चाळीसगाव, सिल्लोड, वैजापूर, श्रीरामपूर, पैठण, संभाजीनगर, जालना, लोणार, जिंतूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहील। अहिल्यानगर, जामखेड, करमाळा, दौंड, बार्शी, पेठ, लातूर, परळी, काईज, अहमदापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे कोरडे राहील। सातारा, कराड, कोल्हापूर, सांगली, विटा, वडूज या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, गुहागर, दापोली, मुंबई,
प्रतापगड या ठिकाणी मात्र वातावरण पावसाचं असणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्याला येत आहे मित्रांनो. आपण रात्री 12च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये अजून कोणता बदल होतो दिसतो आहे तर तुम्ही बघू शकता की वातावरण पूर्णतः सगळीकडे हे कोरडे राहील. फक्त मुंबई साईड, नाशिक साईड आणि पुणे भाग या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे आणि हलक्या स्वरूपाचा कोकण भागातसुद्धा वातावरण त्या ठिकाणी ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना त्या भागात दिसणार आहे. बाकी सगळ्या जिल्हे आपण बघितले तर पूर्णतः कोरडे राहील. चंद्रपूर, कापसी, विजापूर, रामगुंडम, नागपूर, अमरावती या ठिकाणी मात्र आपल्याला हलक्या स्वरूपाचा, काही चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे. नंदुरबार, तसेच वालेगाव, जळगाव, खंडवा, मेटूल या ठिकाणी मात्र वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे रात्रीच्या सुमाराससुद्धा मित्रांनो. तर ही झाली रात्रीची उशिरापर्यंतची अपडेट. उद्याच्या अपडेटमध्ये पुन्हा आपण एक अपडेट घेऊन येणार आहोत, पण त्या अगोदर तुम्ही पुन्हा एकदा सांगतो की चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.